तर वळूया आपण दुसऱ्या सामन्याकडे. सोनादेव टेमकर डबल एस विरुद्ध साईस्पोर्ट खारबाव. दोन संघांमध्ये सामना. सोनादेव टेमकर संघ कर्णधार जावेद यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि साईस्पोर्ट खारबाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. साईस्पोर्ट खारबाव संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. चेंडू टाकण्यापूर्वी आपला 12th मॅन जर कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर. To openers on the ground, Ring of King, Nandan Patil. First ball this time pulls it over the infield. Couple of bounces, ball is well cut off inside the boundary line. And finally Nandan Patil of the mark with 2 and his score is 2 without loss. Javed opened the bowling attack. This is the very interesting to see. येस, नंदन पाटील आणि पराग अशी सलामीची जोडी साईस्पोर्ट खारबाव संघाची. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी. You are watching the match between Sona Devi AA Sports and Sai Kharbao. This time cross batted, stroke straight to mid wicket, looking for a run. There is a chance of run out. Miss the opportunity from Captain Javed. ॲब्सोल्युटली, कारण धावबाद करण्याची खूप चांगली संधी होती, मात्र धावबाद करण्यात यश आलेलं नाही आणि पराग या ठिकाणी वाचतोय. You are watching Indian Cricket Enjoy Joy Kumar Trophy 2021. Welcome all of you. Javed. This time flights one. Nandan tried to reverse sweep this in the air. It has been a tidy bowling so far from captain of Sona Devi, Javed Farooqi. ॲब्सोल्युटली, अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. Javed Farooqi. Ball this time once more. Yes, he's gone. Play down. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान. रिप्ले मध्ये कशा प्रकारे प्ले डाऊन झालेला आहे. अप्रतिम चेंडू होता, बॅटला स्पर्श करून चेंडू एसटीवर आदळलेला आहे आणि बिग विकेट, बिग ब्लो फॉर साईस्पोर्ट खारबाव. Yes, poor shot selection from Nandan. Try to play weave from his body inside edge and finally play down. Lot of example there like Harshal Gibbs and Rahul Dravid. His score is 2 for the loss of 1 wicket. New batsman in Karan Patil. In previous season, Karan Patil is the in-form of batsman of Sai Kharbao. Terrific atmosphere, sun shining brightly, no breeze so far, lush green outfield, and you are watching free entry tournament, the enjoy of Indian cricket, Joy Kumar Trophy 2021. Welcome all of you from the showman of Temgar Karsan Flore and organizing committee Joy Kumar. This time try to cast beat him outside the off stump. Fine bowling. Ball around the off stump, ball in corridor. ॲब्सोल्युटली, आपण स्क्वेअर कॅटचा फटका जर खेळायचा असेल तर एक डिस्टन्स, अंतर असणं फार गरजेचं असतं. शरीरापासून जवळ तुम्ही कटचा फटका खेळू शकत नाही. This time sweep does ball. Ball is travelling through deep square leg. Long chase from the fielder. And what an excellent effort. But ball is finally racing all the way to the boundary for 4. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. That marks end of the tidy over from Javed. He considered 6 runs and claimed 1 wicket. एक ओवर 6 रन और 1 विकेट. अगला मुकाबला होने जा रहा है. दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. ॲब्सोल्युटली, पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली कॅप्टन जावेद याची. फक्त 6 धावांवरून एक महत्त्वपूर्ण विकेट्स. What a match.
पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम धनेश कुकसे और योगेश भुईर फैम टीम माउली स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए तैयार रहना है। आप जो मुकाबला देख रहे हैं सोना देवी डबल ए स्पोर्ट्स बनाम महेंद्र पाटिल फैम टीम साइंस खारबाओं के बीच में। लौट चलते हैं जॉय कुमार ट्रॉफी 2021 की अद्भुत दुनिया में। गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज सुमित पाटिल को। पहली गेंद लॉन्ग में शफल करके खेलने की कोशिश, नो बॉल का इशारा अंपायर का शकील कोटी का। फ्रिट 2 रन स्कोर में आते हुए स्कोर 8 पे पहुंचा है। येस, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच या ठिकाणी नो बॉलचा इशारा देत आहेत। यानंतरच्या चेंडूवर मात्र असणार आहे फ्रीट। उघडा डोले पहा नीट, पुढील चेंडू फ्रीट। 8 रन 1 विकेट गंवाने के बाद। इस मर्तबा बल्ला पहले ही घुमा था, टर्न कर दिया ऑन साइड में, फ्लाइट गेंद थी, 1 रन बनता हुआ। स्कोर आगे सरकता हुआ 9 रनों पे पहुंचा है। अजूनही पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण ज्याप्रमाणे आवश्यकता आहे त्याप्रमाणे फटकेबाजी बघायला मिळत नाहीये। सुमित की गेंद पराग को कंट्रोल, पुल शॉट खेला, आउटफील्ड में खिलाड़ी है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। सबसे बड़ी बात है कि जो गेंदबाजी हो रही है उसमें वेरिएशन पे ज्यादा ध्यान दिया जा रहा है और गति को कंट्रोल किया जा रहा है। बैट्समैन को मजबूर किया जा रहा है बैकफुट पे खेलने के लिए। अगदी बरोबर, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते। लाईन लेंथ आणि टप्पा, चेंडूचा वेग सुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळतोय। इस मर्तबा बहुत दूर कर बैठे वाइट, दूसरे मोहल्ले में गेंद को किया था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद। 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। फुल टॉस गेंद इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश, बढ़िया कैच, आउट हो गए पराग। मिळतो या मान भोळा आहे स्वभाव, जाईल तीथ मिळतो या मान भोळा आहे स्वभाव। करसन दादाचं गाजत या नाव, आमचे दादाचं गाजत। पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाज करण बाद झालेला आहे। उजव्या क्षेत्राला फुल टच चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाही आणि एक शॉर्ट कव्हरला चांगला झेल आणि करण पाटील याची खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे। कहना होगा कि साइंस खारबाओं की जो बल्लेबाजी है वो अब उतने रंग में नजर नहीं आ रही। यही कारण है कि मरता क्या ना करता, नए बैट्समैन टीम के कैप्टन वंडर बॉय ऑफ खारबाओं पुराने पाटिल बल्लेबाजी को आए हैं। देखिए नंदन ने आज थोड़ा निराश किया, बैक टू बैक करण भी एक चौका जड़ने के बाद आउट हुए। इसके बाद क्लैश ऑफ टाइटंस को देखना ना भूलिए, माउली स्पोर्ट बनाम धनेश कुकसे। इस मर्तबा गेंद को खेल दिया है मिड विकेट के ऊपर, 6 रन। सारे दमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार, सारे दमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार। आमचे करसन भाईनी चषक के ठेवला, बाहर से फ्रंट लेग को अलग किया, स्वंग कर दिया, जारी है जारी है जारी है, गेंद मैदान के बाहर, 6 रन। स्कोर उछलता हुआ 17 पे पहुंचा। अप्रतिम फटका बघायला मिळाला होता, पराग याच्या बॅटमधून खेचून मारला होता आणि मिड विकेट जाणारा हा दर्जेदार षटकार। इस मर्तबा फ्रस्ट्रेशन वाइट कर बैठे वहां पर मैन फ्रॉम दीवा सुमित पाटिल। यस, थोडासा मानसिक दबाव बघायला मिळतो। एक मोठा फटका लागल्यानंतर बऱ्याचशा वेळेला असं होतं, एक मानसिक दबाव गोलंदाजावर बघायला मिळतो। राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं। स्विच की कोशिश,
सवाल पूछा, वहां पर अंपायर सहमत नहीं लेख पाए। अभी भी अगर हम देखें पिछला मैच, जिस तरह किरण पाटिल ने बताया कि गेंदबाजों के लिए अच्छी खासी मदद है पिच में, अगर वो सही दिशा में गेंदबाजी करे। गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त सुमित पाटिल। इस मर्तबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग, कवच में 1 रन। क्या शॉट खेला था, आंखों के नीचे थोड़ा सा अपने आप को रूम दिया था, ये क्लास है वहां पर प्रणय पाटिल का। 2 ओवर की समाप्ति, मैंडेटरी पावर प्ले समाप्त हो चुका है। टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है साइंस स्पोर्ट खारबांव। रन बने 20 और विकेट गिरी है 2। आप देख रहे हैं जॉय कुमार ट्रॉफी फ्री एंट्री टूर्नामेंट एक ऐसा इतिहास रचा है। शोमैन ऑफ टेमगर करसन फ्लोरे ने एक ऐसा शो अब तक लाए हैं जो टेनिस क्रिकेट के इतिहास में सुनहरे अक्षरों से लिखा जाएगा। गवली सर, आने वाले बल्लेबाजों में एक अच्छी खेप है, लेकिन ये भी तो नहीं भूलना चाहिए कि सोना देवी के पास बल्लेबाजी का एक बहुत बड़ा बहुत लंबा क्रम है। ॲब्सोल्युटली आपण पाहतोय की सुरुवात खूप चांगली झालेली नव्हती, त्यानंतर मात्र पराग एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय आणि आता मात्र एक समाधानकारक सुरुवात बघायला मिळते। 2 फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या आहे 20। धनेश कुकसे के कैप्टन और माउली स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को आखिरी ऑफिशियल कॉल है, टॉस बॉक्स से जुड़ जाना है। जॉय कुमार, टॉस बॉक्स से जुड़ जाना है। 5वीं ओवर के समाप्ति के बाद क्लैश ऑफ टाइटंस। धूप भी, अभी मौसम थोड़ा सा गर्म हो रहा है और गर्म मैच के लिए अब बैक टू बैक तैयार रहिए। उसके बाद आप देखेंगे जॉली स्पोर्ट और मैगी के बीच में मुकाबला। ऑफ ब्रेक थी, बैकफुट पे गए, टर्न होने का इंतजार किया, पंच किया गेंद को कवच में, प्रणय ने 1 रन। जावेद का तो काम ही है, आज वार क्या है, मंगलवार। ये जावेद है ना, जब बल्लेबाजी करते हैं तो वार करते हैं और गेंदबाजी करते हैं तो शिकार करते हैं। राइट आर्म राउंड विकेट, पटकी विकेट, हुक करने की कोशिश। 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर। 5 ओवर की समाप्ति पे जो भी कैप्टन नहीं रहेगा टॉस बॉक्स में, उसको पेनलाइज किया जाएगा। स्विच हिट की कोशिश, 1 रन। अंपायर से 1 मिनट के लिए आपको खेल रोकना है। अजीम अमदुल्ले आपको आना है, अंपायर पंच। देखिए, नॉन पावर प्ले में 5 खिलाड़ी बाहर रहेंगे, मैंने पहले ही अनाउंस किया था। नॉन पावर प्ले में 5 खिलाड़ी बाहर रहेंगे, जबकि 6 खिलाड़ी रिंग के बाहर हैं। देखिए, पहले समझाता हूं। पहले P1 में 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, P2 में 3 खिलाड़ी, और जब नॉन पावर प्ले के ओवर है उसमें 4 खिलाड़ी सर्कल में, 5 खिलाड़ी सर्कल के बाहर। खेल की शुरुआत होती हुई इस वक्त स्कोर है 22 रन 2 विकेटों के नुकसान पे, 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। फिर से मैं तमाम टीमों की मालूमात के लिए बताता चलूं कि P1 पावर प्ले 1 में 30 गज के दायरे के बाहर 2 खिलाड़ी रहेंगे, P2 में 3 खिलाड़ी रहेंगे, और बचे हुए जो 4 ओवर हैं नॉन पावर प्ले के, उसमें 4 खिलाड़ी सर्कल के अंदर रहेंगे। यस, मैक्सिमम सर्कल के अंदर 4 खिलाड़ी, आप चाहे तो कितने भी रख सकते हैं, लेकिन सर्कल के बाहर सिर्फ 5 खिलाड़ी रहेंगे।
जेव्हा नॉन प्लेअरचा खेळ असेल तेव्हा 5 क्षेत्ररक्षक, फक्त 5 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील, हे लक्षात घ्यायचं आहे. हालांकि इंटरनेशनल रूल भी यही है, जब पावर प्ले खत्म होता है तो नॉन पावर प्ले के जो ओवर्स रहते हैं उसमें 5 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर. बहरहाल खेल की शुरुआत होती हुई स्कोर 22 रन. जॉय कुमार ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है. शोमैन ऑफ टेमगर करसन फ्लोरे, मैनेजिंग डायरेक्टर ऑफ जॉय कुमार नरेंद्र चौधरी और जॉय कुमार ऑर्गेनाइजिंग कमेटी और स्पोर्ट्स क्लब की जानिब से. समय में आज सभी हमें कोऑपरेट करें क्योंकि ये शो अब तक हम फ्री एंट्री इसलिए लाए कि तमाम टीमें बड़ी इसमें खेल रही है, सबको मौका दिया गया है. मिनिमम 4 खिलाड़ी आपको रखना है नॉन पावर प्ले में. चाहे तो आप 6 रखे या कुछ भी रखे, लेकिन मिनिमम 4 ये ओवर खत्म होने के बाद. जावेद 22 रन 2 विकेटों के नुकसान पे 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओवर इन प्रोग्रेस. अगला मुकाबला दोनों कैप्टन रिपोर्ट करे. धनेश कुकसे की कैप्टन और मौली स्पोर्ट्स के. इस मर्तबा पुल और पावरफुल चाबुक गेंद जब बल्ले से निकली उस पर मोहर थी 6 रनों की. जाईल तिथं मिळतोय मान भोळा आहे स्वभाव जाईल तिथं मिळतोय. छोटी गेंद जब बल्लेबाज को नजर आती है तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है. अजय गरत कहते हैं ये छोटी नहीं बल्कि खोटी गेंद रहती. ॲब्सोल्युटली, कारण जेव्हा हा अखूट टप्प्याचा चेंडू असतो तेव्हा फलंदाजाच्या आशा सुद्धा पल्लवित होत असतात. हा चेंडू आपण बघितला, शॉर्ट बॉल, अखूट टप्प्याचा चेंडू आणि प्रणय पाटील यांनी सहजगत्या भिरकावून दिला होता. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर एक दर्जेदार षटकार. स्कोर उछलता हुआ पहुंचा है 28 रनों पर. तीसरे ओवर का खेल चलता हुआ. जावेद राइट आर्म राउंड विकेट जाते हुए एक और आसमान में खेला हुआ उड़न खटोला शॉट 6 रन. स्लॉक किया गेंद को स्टंप पे आती हुई प्रणय ने. ये प्रणय पाटिल का क्लास है. क्यों कहा जाता है इन्हें वंडर बॉय ऑफ कारबाओ. क्या शॉट कह रहे और कैप्टन लीडिंग फ्रंट. अब हम कह सकते हैं कि रन तेजी से बढ़ते हुए 34 पर वार जावेद पे वार कर दिया है. ॲब्सोल्युटली, काय फलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू पुलचा फटका आणि त्यानंतर मात्र स्लॉग सिमचा फटका खेळला होता. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑर्गेनाइजिंग कमेटी ने साइंस स्पोर्ट खारबाओं को 2 रन का पेनल्टी इसलिए दिया है कि उनके 12वें खिलाड़ी ट्रेस में नहीं है. जब दूसरी इनिंग शुरू होंगी तो वो 2 रन पेनल्टी के हम ऐड करेंगे. जावेद फिर से गेंद को ऑन साइड में खेला. इस मरतबा डीप में खिलाड़ी मौजूद हैं. 1 रन. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 35. विकेट गिरी है 2 और साइंस खारबाओं का पलटवार इस ओवर में रहा जहां पर 15 रन लुटाए जावेद ने. तो कुल मिलाकर 35 रन बने. पहले मैच में जहां पर लक्ष्य था 62 का 65 का, अब देखना है कि इस मैच में क्या लक्ष्य रहता है. लेकिन दोस्तों जुड़े रहिए क्योंकि जिसने जॉय कुमार ट्रॉफी नहीं देखा उसने टेनिस क्रिकेट को एंजॉय नहीं किया. ज्यादा एंजॉय के लिए माइक्रोफोन पे आ रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्धिक भाबे. तर मित्रांनो, आपण पाहतात प्री एंट्री स्पर्धा जॉय कुमार ट्रॉफी 2021. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून प्रिन्स मूवीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहतात, आमच्याशी जोडले गेलेले हजारो प्रेक्षक, हे सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 35. 2 फलंदाज, दुसरा फलंदाज जो बाद झाला होता तो 11 या धावसंख्येवर. त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. 24 धावांची पार्टनरशिप.
आणि एक मोठी धावसंख्या जर तुम्हाला उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं आहे आणि वेगवान पार्टनरशिप करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. कलीम खान येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चौथं षटक आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील. 15 धावनं खेळते, 2 षटकार मारलेले आहेत. कलीम एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. प्लेयर तुमच्या आतमध्ये असायलाच पाहिजे ना. मित्रांनो, आपण पाहतोय आज पहिला दिवस या स्पर्धेचा जयकुमार ट्रॉफी 2021 नवीन वर्षामध्ये एक नवीन चषक तुमच्या भेटीला आलेला आहे. फ्री टुर्नामेंट आहे, कोणत्या प्रकारचा प्रवेश शुल्क घेतला गेला नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना देखील दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत सुरू आहे. साई स्पोर्ट खारबाव आणि दुसऱ्या बाजूला सोनादेवी डबल ए बिग मॅच टेमगर वर्सेस खारबाव हा सामना आपण पाहता. मित्रांनो, भरपूर अनेक आमचे क्रिकेट रसिक यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण जगभरामध्ये आमच्या भिवंडीचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं आहे. प्रिन्स मूवीज याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आंतरराष्ट्रीय नियमाचं अवलंबन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं आहे. पहिली 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहे आणि जेव्हा नॉन पॉवर प्ले असेल तेव्हा मिनिमम कमीत कमी 4 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं अनिवार्य असणार आहे. आपण जास्तीत जास्त किती ठेवू शकता? यस, ये ओवर दोबारा शुरू होंगी, डेड बॉल है. ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है. अब हमारे अंपायर्स अजीम अब्दुल्ला और शकील कोटी इस बात का ध्यान रखे कि ऑर्गेनाइजिंग कमेटी का यह ऑर्डर है. दिस इज द, क्योंकि तमाम राइट्स ऑर्गेनाइजिंग कमेटी के पास है. ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है और अंपायर्स दोनों ध्यान रखें कि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ऑर्गनाइज कमिटीचं आता डिसिजन आलंय की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि फ्रेश ओव्हर आपण टाकायची आहे. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्त्या लक्षात घ्यायचं आहे. वेळ जी आहे आपल्याकडे 6 षटकांसाठी त्या वेळेनुसार आपण षटक कंप्लीट करायचे आहेत. खेल की शुरुआत करना है. ऑन फील्ड अंपायर. ऑर्गनायझिंग कमिटीचा जो निर्णय आहे, जो डिसिजन, तो अंतिम राहणार आहे. 4थ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. यानंतर होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी लक्षात घ्यायचं आहे, पहिली 2 षटके कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. नॉन पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं हे अनिवार्य असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता, पण 4 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं अनिवार्य असणार आहे. कलीम खान लेफ्ट आर्म यामध्ये स्लॉक केलेला आहे. चेंडू मात्र हा मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. चेंडू सरळ जातो डीपला. फक्त एकच धाव मिळेल प्रणयस आणि एका धाव्यानं साई स्पोर्ट खारबाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 36. चौथा ओवर चल रहा है. धनेश कुकसे के कैप्टन और माउली स्पोर्ट्स के कैप्टन, आप यस माउली स्पोर्ट्स के कैप्टन आ चुके हैं. धनेश कुकसे के कैप्टन कलीम खान लेफ्ट आर्म डोक्यावरनं फटका खेळलेला गोलंदाजा हवेत आहे. झेल होते का बघायचं आणि वाटत कॅच. अप्रतिम झेल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेतोय आणि पराग याची खेळी संपुष्टात. आई गाव देवी आई सोना देवी आई गाव
देवी आई सोना देवी आई टेमगर गावाची गो आई माझी टेमगर गावाची पैरों में जब गेंद रहती है तो शॉट खेलने में आपको ताकत नहीं मिलती, यही कारण था कि शॉट के पीछे पराग ताकत नहीं लगा पाए और आउट हो के गए। लेकिन पराग ने आउट होने से पहले अपने टीम के लिए 9 रन का योगदान दिया। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक 25 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली, जी उपयुक्त पार्टनरशिप होती, कारण पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर पराग आणि प्रणयमध्ये 25 धावांची एक पार्टनरशिप. आज नंदन पाटील अपयशी ठरला होता. त्यानंतर करण याने सुद्धा एक चौकार मारल्यानंतर थोड्याशा अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण एक मोठी धावसंख्या उभी करू शकलेली नाही. आता मात्र पूर्णपणे मदार असणार आहे, ती म्हणजे कॅप्टन प्रणय पाटील, वंडरबॉय ऑफ खारबाव. आता मात्र महेश येतोय, महेश ठाकरे, मेजर महेश ठाकरे. मधल्या फळीतील एक अतिशय नामांकित फलंदाज कलीम खान, लेफ्ट आर्म स्विच इट. काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जाते डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आई गाव देवी आई सोना देवी आई गाव Great shot. देवी आई सोना देवी आई टेमगर गावाची गो आई माझी टेमगर ओहो. गावाची आई वक्त जेवण क्या शॉट खेला है वहाँ पर, मूड बना दिया है बैट्समैन प्रणय पाटिल ने. देखिए प्रणय पाटिल के पास BC4 फॉर्मेट में 2 सीजन ऐसे हैं जहाँ पे उन्होंने 3 अर्धशतक लगाए थे और धोबी तालाब परशुराम स्टेडियम के बहुत बड़े खिलाड़ी हैं. कलीम खान याला पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धावा अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. काय फलंदाजी करतोय प्रणय. Captain leading front. This is the quality batting from Pranay Patil. Last one was a pick on the half volley and firmly driven all on the ground. 44 धावा झालेल्या आहेत साईस्पोर्ट खारबाव संघाच्या. कलीम खान यावर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण झालेली आहे, वाटतं बॅटला स्पर्श झालेला असावा. यस, एक धाव मिळते, धावसंख्या झालेली आहे 45, 45. आज प्रणय एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं तर 24 धावांवर खेळतोय आणि त्यामध्ये आपण पाहतोय की 2 षटकार आणि 1 स्विच इटचा षटकार, असे 3 षटकार बघायला मिळालेत. 45 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आलेलं नाही. महेश ठाकरे यास 1 धाव मात्र मिळते आणि एका धाव्यानं षटकही पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 46, 46. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ड्रिंक्स इंटरवल मी घेऊन जातोय आपणास आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो या स्पर्धेसाठी विशेष थँक्स, कारण की सर्वांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. करसम फुलोरे यांच्या माध्यमातून सर्वांचा आभार व्यक्त केला देखील जाईल इथे, कारण की माननीय श्री बाळाराम मधुकर चौधरी साहेब ज्येष्ठ नगरसेवक हे देखील सकाळी उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती. मित्रांनो जवळचे मित्र माननीय श्री सतीश काळूराम चौधरी उद्योगपती, त्यानंतर मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून हा ग्राउंड आपण पाहताय क्लीन अँड नीट पाहायला मिळत आहे. भिवंडी 40+ अध्यक्ष आहेत आणि TPL टेमगर प्रीमियर लीगचे देखील अध्यक्ष आहेत पद्माकर मधुकर चौधरी साहेब. त्यानंतर मित्रांनो भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला होता सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये षटकाराने अकाउंट खोलणारा फलंदाज म्हणजे जर सुभाष ठाकरे बुमबुम सुभाष अनंत ठाकरे माजी उपसरपंच आहेत, त्यांचं देखील आम्ही स्पेशल थँक्स. त्यानंतर प्रदीप शिवनाथ चौधरी साहेब प्रियांशी एंटरप्राइजेस त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची एक सुंदर अशी ट्रॉफीज आहे. त्यानंतर लडकू गोविंद फुलोरे समाजसेवक, मानेश्री रमेश बलिराम चौधरी समाजसेवक, मानेश्री जगदीश नारायण म्हात्रे अध्यक्ष रोटरी क्लब भिवंडी, त्यानंतर मानेश्री बलवंत मधुकर चौधरी प्रोप्रायटर सोनादेवी टेक्सटाईल, त्यानंतर रोहित बाळाराम चौधरी करसम फुलोरे यांचे जवळचे मित्र सोनादेवी प्रोप्रायटर लॉजिस्टिक, त्यानंतर BC4 अध्यक्ष मानेश्री अल्ताफ बाळी सर यांचं देखील आम्ही स्पेशल आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मित्रांनो अजाने तर मजाने त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवीन संगीत स्पर्धेला असतो अजय सुनील चौधरी समाजसेवक. त्यानंतर मित्रांनो ज्याने अनेक वर्ष क्रिकेट काळ गाजवलं वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आमचे सर आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मानेश्री जितेंद्र
बलिराम फुलोरे साहेब यांचे देखील आभार व्यक्त करतोय. स्वप्नील चौधरी आणि KM किसन म्हात्रे, त्यानंतर करेश जगदीश म्हात्रे, करेश क्रिएशन यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण असता आपण पाहतोय हा क्रिकेट ग्राउंड सजवलेला आहे. मित्रांनो, आभार व्यक्त करतोय समालोचक परिवाराचं, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, सिद्दीक भाभे सरांचं देखील आम्ही नाव घेऊ, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो. सामना सुरू ठेवायचा आहे आपण. मित्रांनो, संदेश वखारे देखील आहेत समालोचक कक्षामध्ये, अजय गरज सदाबहार कॉमेंटर, मी स्वतः संदेश पाटील, सर्वांचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. बिग मॅच सुरू आहे मैदानामध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर, भिवंडीचा बुलंदाबाज. डॉक्टर गवली सर, एक नाव मी आवर्जून घेईल अनेक स्पर्धेमध्ये, अल्पेश गायकवाड. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 8 मिनट का समय बचा है आपका 2 ओवर के लिए, इस बात का ध्यान रहे. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 5वं षटक घेऊन येतोय नरेंद्र. अर्थात नरेंद्र हिरवाणी जबरदस्त गोलंदाज होता, फिरकी गोलंदाज. खेळण्यासाठी सज्ज होणारे महेश ठाकरे. कौन भूल सकता है जब वेस्ट इंडीज के सामने उनकी गुगलियों ने 16 विकेटें दिलाई थी टेस्ट मैच में. नरेंद्र यावेळी मात्र एक चांगला चेंडू आहे, जोरदार अपील केलं जातं, पायची च मात्र पंच अपील फेटाळून लावताय आणि लेग बाईचा इशारा करतायत. 47 धावा झालेले आहेत. बढ़िया गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर थी, लेकिन ऑफ स्टंप के बाहर इम्पैक्ट था. ये देखिए टो क्रशर, लेकिन अपील करते रहे और कह दिया उन्होंने कि चुरा लिया है तुमने जो दिल को, ना कि दिल को, रन को. 47 धावा झालेत. 5वं षटक हे मार्गस्थ. आपण सामना पाहतोय सोनादेवी टेमगर विरुद्ध साईस्पोर्ट खारबाव. नरेंद्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला मात्र एक चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू, आणि याचबरोबर पायची चरोपाने प्रणय पाटील याची खेळी संपुष्टात. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. बहुत बड़ा झटका लगता हुआ करसन ये दादा देखते से हैं. गाजतोय. ये देखिए, यस, नाइस डिसीजन फ्रॉम अंपायर अजीम अब्दुल्ले. बिल्कुल मिडल स्टंप पे थे, पैर झुका हुआ था और एलबीडब्ल्यू होकर प्रणय पाटिल कैप्टन नॉक खेलने के बाद आउट हुए. आउट होने से पहले 25 रन बनाए, 3 सिक्सर लगाए. 25 धावांची उपयुक्त खेळी केली. आपल्या संघाला एक चांगली मोठी धावसंख्या उभी करून देईल असं वाटत असताना मात्र प्रणय बाद झालेला आहे. पण बाद होण्यापूर्वी 25 धावांची खेळी केली, 3 षटकार मारले आणि 10 चेंडूंचा सामना केला. म्हणजे आपण जर बघितलं तर स्ट्राईक रेट 200 पेक्षाही जास्त, 250च्या स्ट्राईक रेट धावा जमवलेल्या आहेत, 250च्या स्ट्राईक रेटने. नरेंद्र लेफ्ट आर्म, याला आता फोर्स करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलेला नाही, टॉप एज, आणि सोपा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय मोनिशास. मोनिश तरे. मोनिश याच्याकडे क्षमता आहे मोठ्या पटकी खेळण्याची. बाहुबली क्रिकेटर आहे खारबावचा, बाहुबली क्रिकेटर ऑफ खारबाव मोनिश तरे. नरेंद्र याला मात्र अराउंड दी लेग त्रिफलाचित, काय चेंडू हाताळलाय, स्विंगिंग यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. ये देखिए, करसन विकेटों को खुला छोड़ा था, यू मिस, आई डेफिनेटली हिट और बोल्ड हो गए बैट्समैन. BC4 फॉर्मेट में आप देख रहे हैं फ्री एंट्री टूर्नामेंट जय कुमार ट्रॉफी 2021. इसके बाद तुरंत ही आप लेट विनोद दादा पाटिल ट्रॉफी वडगर को नवगढ़ के क्रिकेट ग्राउंड पे देखेंगे. सिटी क्रिकेट. Absolutely, you hit and definitely I hit and kiss. आपण पाहू शकता
यॉर्कर चेंडू होता आणि मित्रांनो यॉर्कर चेंडूचा सन्मान तुम्ही करायलाच हवा. वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितलेलं आहे की दोन गोष्टीचा तुम्ही सन्मान करायलाच हवा. पहिला सन्मान म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर दुसरा सन्मान यॉर्कर. चांगली सुरुवात होत असताना मात्र बॅक टू बॅक धक्के बसत आहेत साई स्पोर्ट खारबाव संघाला. नरेंद्र यावरती इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाही. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला आणि त्यावर मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते. बिल्कुल वीरेंद्र सहवाग ने कहा था और वीरू आ रहे हैं महापौर चषक में. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 49. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते नरेंद्रद्वारा. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे डांस करायला लावलेला आहे मोनिशास. डिलीवरेट पैटेड रन नहीं दिया वहाँ पर क्योंकि खेलने की कोशिश नहीं की थी. लाजवाब अंपायरिंग. डिलीवरेट पैटेड. यस डेफिनेटली खेळण्याचा प्रयत्नही केलेला नव्हता. तर पंत अजिम हमदुल्ले यांनी या ठिकाणी कुठल्या प्रकारे धाव नाही असा इशारा केला आलेला आहे. तर षटक पूर्ण झाले. काय गोलंदाजी केलेली या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेल्या आहेत. धनेश के कैप्टन आपको भी टॉस बॉक्स में बैठ जाना है और टॉस के लिए धनेश के प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेला रहे हैं जबकि रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी टॉस के लिए आए हैं. मी विनंती करतोय भावेश म्हात्रे आणि सुरेश चौधरी साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक ओवर अभी बाकी है. अंतिम षटक कलीम खान लेफ्ट आर्म याला पुन्हा एकदा स्विचेड एक चांगला फटका स्वीपचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय स्क्वॅरिश थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. सामना मैदानी रंगणार सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार आमचे करसन भाईनी चषक ठेवला टेमघरिया गावान यहाँ आमचे शॉट करसन खेला है वहाँ पे शादाब शेख ने. ये तो पूरी फैमिली को इस तरह के शॉट्स खेलने की आदत है क्योंकि खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख के भाई है. और आपको पता चाहिए कि पिछला जो मापोली क्रिकेट धमाका हुआ था उसके BC4 में बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे. एक अर्धशतक जरा था उन्होंने. शादाब शेख इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं. कमाल का. पण एक गोष्ट मात्र आहे की आज अल्ताफ शेख आणि शादाब शेख समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. दोघांमध्ये संघर्ष बघायला मिळेल. क्रिकेट में गुरु चेला नहीं रहता है. क्रिकेट में भाई भाई नहीं रहता है. कलीम खान पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडूला चेंडू सरळ जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑनला थोडंसं थ्रम्बल होते अल्ताफ आणि दुसरी धाव घेण्याची संधी मात्र देत नाहीये. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झालेली आहे 54. अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. निम्मा संघ गारज झालेला आहे. असं वाटलं होतं की 65+ कडे संघ जाईल पण तिसऱ्या षटकात काय गोलंदाजी हाताळली नरेंद्र यांनी. कलीम खान यावर लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 55. It has been a tidy bowling in death over from Kaleem Khan and especially Narendra who bowled excellent in previous over. Runs getting very difficult in death over and I think what a good start. First 3 over 35 runs. नरेंद्र यावेळेला फटका खेळला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर शादाब शेख याची खेळी संपुष्टात. जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेमघरिया गावान. कशाप्रकारे फटका खेळलेला आहे. मिड ऑफच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र डीप मिड ऑफला एक चांगला झेल आणि शादाब खेळाची खेळ संपुष्टात. प्रणय बाद झाल्यानंतर मात्र धावसंख्येला कुठेतरी खेळ बसलेले आळा बसलेल्या धावसंख्या थांबलेली आहे. बिल्कुल एक लम्हे लग रहा था कि स्कोर कहीं 70 को छू ना जाए लेकिन अब 60 के भी लाले पड़े हैं क्योंकि 2 गेंदें बची है आखिरी ओवर की डेथ ओवर की. आप देख रहे इंडियन क्रिकेट का एंजॉय फुल एंजॉय. जय कुमार ट्रॉफी 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत.
फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बाहुबली क्रिकेटर काय करते बघायचं आहे. कलीम खान याला आता फटका खेळायला होते मिड विकेटला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पूर्वानुमान येतोय पुढे आणि चेंडू अडवते तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या वाढते साई स्पोर्ट खारबाव संघाची 56. साइड आर्म गेंदती टिप्पा खाने के बाद अंदर आई थी और अनकन्वेंशनल स्ट्रोक खेलना चाहते थे, स्क्वायर लेग पर गेंद चली गई थी लगभग काऊ कॉर्नर में. सिद्धार्थ आहे आणि सिद्धार्थसाठी फक्त एक चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. काय गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये बघायला मिळाली. यापूर्वीच्या षटकामध्ये आपण नरेंद्र याची गोलंदाजी बघितली आणि कलीम याने सुद्धा कुठेतरी धावसंख्येला आळा बसवलेला आहे, ब्रेक लावलेला आहे. सिद्धार्थ राप्टे बल्लेबाजी को आए हैं, इसका मतलब है कि टेल बैटिंग शुरू हो चुकी. कलीम यावेळेला मात्र अपील केलं जातं कॉड बिहाइंडचं आणि याचबरोबर सिद्धार्थ शेवटच्या चेंडूवर बाद. तो कुल मिलाकर रन बने 56-57 रनों की चुनौती रखी है यहाँ पर सोना देवी डबल ए स्पोर्ट्स के सामने. आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं. क्लैश ऑफ टाइटन्स, बड़ी टीमों के बीच में मुकाबला. धनेश कुकसे बनाम माउली स्पोर्ट और टॉस के लिए 2 संदेश वहां पे पहुंच चुके हैं, संदेश वखारे और संदेश पाटिल. ओवर टू टॉस बॉक्स. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. मी विनंती करतोय सुरेश चौधरी साहेबांना आणि भावेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मित्रांनो, एका बाजूला माऊली स्पोर्ट आहे तर दुसऱ्या बाजूला धनेश 11 बिग नेम. दोन्ही संघामध्ये आपण टॉस करतोय. मान्यवरांना विनंती असेल तुम्ही आपण मधोमध यायचं आहे. यस मित्रांनो, या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं नाणं बनवलेलं आहे. एका बाजूला स्पर्धेचे आयोजक आहेत करसन फुलोरे आणि दुसऱ्या बाजूला न भूता कारण की नरेंद्र चौधरी यांची अफाट मेहनत आहे. मी दादांच्या शुभास्ते हा टॉस करतोय. वेक शोलार कॉल करतोय. करसन फुलोरे कॉल आहे आणि आलेला देखील करसन फुलोरे आहे. तर टॉस जिंकलेला आहे. मी आपल्याला विनंती करतो आपण बसायचं आहे. यस सर, टॉस या ठिकाणी झालाय. टॉस के बॉस टॉस जिंकलाय धनेश 11 कुकसे संघाच्या संगणकाने. संघाचा संगणक माझ्या समवेत आहे प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार. विवेक, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? काय नाही, पिच पण जरा नवीन आहे, विकेट नवीन आहे, कमीत कमी धावा थांबवण्याचा प्रयत्न करू. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरील संघ देखील एक तगडा संघ आहे. 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजांवर जास्तीत जास्त विश्वास असेल? आहे सूरज आहे, भावेश आहे, मी आहे. आपण या स्पर्धेचा विचार केला तर फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबाबत तुझं वैयक्तिक मत काय? आयोजन तर खूपच चांगलं आहे, कारण का फ्री एंट्री असताना पण आयोजन एवढं चांगलं केलं आहे. खूप चांगलं आयोजन आहे. धन्यवाद. तुला सामन्यासाठी शुभेच्छा आहेत. श्याम, टॉस जिंकलं असं काढायचं नसतं. फिल्डिंगच घेतली असती. घरच्या मैदानावर खेळण्याची सर्वांचीच इच्छा आहे, कारण की गावातील संघ देखील खेळत आहे सोनादेवी. आता माऊली स्पोर्ट संघामध्ये भरपूर आपण बघितलं 2 वर्षापासून खेळत आहे आणि होम ग्राउंड करसम फुलोरे यांचा हा बिग मेगा इव्हेंट गेले भरपूर दिवस चर्चेमध्ये होता. थोडंसं तारीख देखील पुढे ढकलली, मात्र जो शो आहे तोच तुम्हाला बघायला मिळाला. आणि फ्री एंट्री काय म्हणणार आपण श्याम चौधरी? खूपच चांगलं वाटलं. फ्री एंट्री टुर्नामेंटमधले इतकं चांगलं आयोजन करणं चांगली गोष्ट आहे. टॉस जिंकलं असतं काढायचं नसतं आपलं फिल्डिंग. आता मात्र बॅटिंग करायची. 6 षटकांचे सामने BC फॉर्मॅट आपण पाहतोय. भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत आणि संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. काय नवीन चेहरे पाहायला मिळतील संघामध्ये? या नाही, आहे तीच टीम राहणार. काय बिलाल शेख आहेत या मॅचमध्ये? हो हो, नक्की सामना रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्की. मित्रांनो, टॉस जो आहे धनेश 11 संघाने जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मी संदेश पाटील आणि संदेश वखारे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जात आहे. ओ टू अजय गरत. थँक्यू सो मच. बहुत बहुत धन्यवाद संदेश पाटिल और संदेश वखारे. सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत जॉय कुमार ट्रॉफी 2021 में. चलते खेल की तरफ, जहां पर टारगेट 57 रनों का है सोना देवी डबल ए टेमघर टीम के सामने. सोना देवी टेमघर और साई स्पोर्ट्स खारबाव के बीच में आज का ये दूसरा मैच. टूर्नामेंट का पहला दिन है. इस मैच के 2 ऑनफील्ड अंपायर्स आप देख रहे हैं इस समय. मुख्य अंपायर की भूमिका में अजीम हमदुल्ले और स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में है शकील कोटी. 2 सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं. टारगेट बहुत बड़ा टारगेट तो नहीं है, लेकिन एक ऐसा टारगेट सेट किया है साई खारबाव ने जिस पर काफ़ी संघर्ष किया जा सकता है.
और पहले मैच में हमने देखा है कि 65 रनों का जो टारगेट था उसको सफलता के साथ चेस नहीं कर पाई थी टीम। आरडी ने वो मैच जीता था। राहुल और सुमित आए हैं पारी की शुरुआत करने के लिए। पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए। पहली गेंद आगे रखी हुई थी, ड्राइव किया लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। खेलना चाहते थे कवर्स की तरफ, गेंद पॉइंट की दिशा में चली गई, थोड़ा सा बाहरी हिस्सा लगा था बल्ले का और पहली गेंद पर 1 रन। खाता खुला है पहली गेंद पर बैट्समैन राहुल म्हात्रे का। और दोनों भी जो बल्लेबाज है वो ग्रामीण क्रिकेट में हाईवे दिवे टीम के लिए खेलते हैं, तो एक अच्छा तालमेल जरूर हो सकता है। जिस तरह से पहली गेंद पर सिंगल भी देखने को मिला है। प्रणय ने गेंदबाजी की शुरुआत की है। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ गए हैं संदेश वकारे। संदेश, एक अच्छा ओपनिंग कॉम्बिनेशन नजर आता है, लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन है। सुमित बायत के बल्लेबाज है और राहुल दाइनेत के बल्लेबाज। येस, एक चांगलं कॉम्बिनेशन, खास करून दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर एका गावातून आहेत हे प्लस पॉइंट। ओ, बहुत अच्छी गेंद थी, कहीं ना कहीं शरीर से थोड़ा दूर ड्राइव लगाने की कोशिश की थी, इनसाइड एज लगा। फ्रेंच कट, लेमन कट, जो भी आप चाहे वो नाम दे सकते हो, लेकिन किस्मत अच्छी बल्लेबाज की कि गेंद स्टंप्स पर जाकर नहीं टकराई, शॉट फाइन लेग की तरफ चली गई थी। उससे पहले कि फील्ड किया जाता गेंद को 1 रन दौड़कर पूरा किया है सुमित ने। येस, नशीबवान ठरला होता त्या ठिकाणी सुमित, कारण बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला होता। प्रणय राइट आर्म ओवर द विकेट। इस बार धीमी गति की गेंद, उसको पिक किया और बहुत ही बढ़िया पिकअप शॉट। गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। जाईल तिथं मिळतोय मान, भोळा आहे स्वभाव, करसन दादाचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव, करसन दादाचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव, करसन दादाचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव, करसन दादाचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव। अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतोय। राहुल याच्या बॅट मधून निघणारा हा पहिला चौकार। एक और बढ़िया स्ट्रोक और उस ओवर कोई खिलाड़ी नहीं है। फिर से डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री को क्लियर करते हुए बल्लेबाज बाउंस के साथ 4 रनों के लिए। अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय। ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेता या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी, बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय राहुल याच्या बॅट मधून। थोड़ा सा जोखिम उठा रहे बल्लेबाज, स्वीप किया था इस बार ऑफ स्टंप के कहीं ना कहीं लाइन में थी गेंद, ये देखिए, लेकिन बहुत अच्छी पोजीशन में आकर एक घुटना नीचे टिकाते हुए स्वीप किया था खाली क्षेत्र में। पावर प्ले का अच्छा फायदा उठाते हुए राहुल म्हात्रे। और राहुल म्हात्रे की ये खासियत है कि वो मैदान के चारों तरफ शॉट्स खेल सकते हैं, ऑफ साइड में भी बढ़िया ड्राइव्स वो लगाते हैं। इस बार रूम बनाकर कट करना चाहते थे, गेंद थोड़ी सी नीचे रही, बीट हुए बैट्समैन। पहला ओवर प्रगति पर, स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के। आवश्यक रन रेट की यदि हम बात करें तो 9.5 रन प्रति ओवर का है। तो पहले ओवर में अभी तक 10 रन आए हैं, शुरुआत बढ़िया मिली है। प्रणय एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ओवर पिच लॉप किया गेंद हवा में, लेकिन इनफील्ड को क्लियर किया है और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, डीप मिड विकेट की दिशा में, 4 रन। आई गाव देवी, आई सोना देवी, आई गाव देवी, आई सोना देवी, आई टेमगर गावाची, गोवाई माझी टेमगर गावाची, आई वाटत देवालो रे पाय पाय चाल। यस, एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अजय, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात। आवश्यक जी धावगती आहे त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि एक प्लस पॉईंट जर पाहायचं झालं, एक जमाची बाजू आपण पाहतोय की कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये। जी हाँ, दमदार शुरुआत की है राहुल म्हात्रे, जिस तरह से बैटिंग कर रहे हैं बहुत ही बढ़िया टच में है। जोखिम उठाया उन्होंने लेकिन उसमें सफल साबित हुए। 3 चौके पहले ओवर में राहुल म्हात्रे के बल्ले से। राहुल इज प्लेइंग ब्यूटीफुल, ऐसे भी कहा जा सकता है। पावर प्ले का अभी भी 1 ओवर बचा हुआ है, कुल मिलाकर 5 ओवर्स का खेल यहाँ से शेष है। और दोनों टीमों की जानकारी के लिए पेनल्टी के 2 रन भी अब स्कोर में ऐड किए जा रहे हैं, तो टोटल हुआ है अब 16 रन। तो यहाँ से सिर्फ 41 रनों की आवश्यकता है, 30 गेंदें शेष है। हालांकि क्रिकेट का खेल बड़ा ही निराला और बड़ा ही महान खेल है, महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। वैसे देखने में ये इक्वेशन काफ़ी आसान नज़र आता है जब आपके 10 के 10 विकेट सुरक्षित होते हैं, लेकिन अभी भी बहुत खेल बचा हुआ है
और कहीं ना कहीं मुझे लगता है कि खारबाव के जो समर्थक है वो यही उम्मीद कर रहे होंगे कि पावर प्ले के दूसरे ओवर में सिद्धार्थ कुछ विकेट्स निकाले। एक युवा खिलाड़ी सिद्धार्थ, लेकिन खराब शुरुआत, दिशाहीन गेंद से शुरुआत की अपने ओवर की। स्कोर बढ़ता हुआ 17 रन बिना किसी नुकसान के। येस, डावी स्टिक सोडून बाहेर चेंडू हात आला होता, दिशा चुकीची होती, पंच मात्र आमच्याकडे वळले होते. वाईट बॉल. आता धावा कमी आहेत हे लक्षात घेता कुठेतरी अवांतर धावांवर रोख लावावा लागेल सर्वच गोलंदाजांना. जी हाँ, डिसिप्लिन दिखाना होगा गेंदबाजी में। इस बार स्लॉट में गेंद लॉफ्ट कर दिया है डीप मिड विकेट की दिशा में, फील्डर देखते ही रह जाएंगे। 6 रन। आई गाव देवी आई सोना देवी, आई गाव देवी आई सोना देवी, आई टेमगर गावाची गोवाई माझी. येस अजय, तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात मात्र या दोन फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. राहुल विथ सुमित. जी हाँ, और किसी तरीके का कोई प्रेशर दोनों बल्लेबाजों के ऊपर नजर नहीं आ रहा है. वेलकम आगमन झालेलं आहे. टायगर ऑफ टेमघर सतीश चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहिती करता सदर चालू असलेला सामना आपल्या गावातील संघ आहे सोनादेवी AA अगेन्स्ट साई स्पोर्ट खारबाव. बिग मॅच सुरू आहे. सध्या तरी चांगली फलंदाजी पाहायला मिळते टेमघर संघाची. येस, एक चांगल्या परिस्थितीत आपण पाहतोय सोनादेवी AA टेमघर संघाला, कारण 57 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक पॉझिटिव्ह सुरुवात दोन फलंदाजांच्या बॅटमधून या ठिकाणी झाली आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे, जे षटक सिद्धार्थ या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. खास करून राहुल याच्या बॅटमधून आपण 3 क्लास फटके पाहिले, ज्याच्यावर 4 धावा आल्या होत्या, आणि त्यानंतर मात्र सुमित त्याच्या बॅटमधून हा प्रहार पाहायला मिळाला, त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. इसका मतलब यह है कि दोनों भी सलामी बल्लेबाजों ने अपने इरादे पूरी तरह से स्पष्ट कर दिए हैं. इस बार फुल टॉस है, स्विंग कर दिया ऑन साइड में, फिर से डीप मिड विकेट की दिशा में, कोशिश फील्डर की अच्छी थी लेकिन मौका नहीं. एक और छक्का. आई गाव देवी आई सोना देवी, आई गाव देवी आई सोना देवी, आई टेमगर गावाची. येस, दमदार दर्जेदार सुरुवात आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे. चांगली फलंदाजी करत आहेत दोन्ही फलंदाज. सुमित त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. और जहाँ तक सुमित की बल्लेबाजी का सवाल है, उनको कोरे एंडरसन भी कहा जाता है हाईवे दिवे का, और कहीं ना कहीं वो अंदाज झलकता है उनकी बल्लेबाजी में, जिस तरह से ऑन साइड को फेवर करते हैं. इस बार अपने कदम चूक गए हैं गेंदबाज. परेशानियां बढ़ती हुई इस मैच में साई स्पोर्ट्स खारबाव टीम की. एक तो टॉस उनके कप्तान नहीं जीत पाए, चलिए वो तो किस्मत की बात होती है, लेकिन बल्लेबाजों से जो उम्मीद थी कहीं ना कहीं उसके अनुसार बैटिंग देखने को नहीं मिली. सिर्फ कैप्टन प्रणय ने अच्छी बल्लेबाजी की थी, 25 रनों का योगदान दिया, अन्य बल्लेबाजों ने निराश किया, और अब गेंदबाज भी थोड़ा निराश करते हुए इस बार फुलर लेन तो ऑलमोस्ट यॉर्कर. जी हाँ, बोल्ड हो गए बल्लेबाज. विकेट का पतन. मिळतोय मान भोळा आहे स्वभाव, जाईल तीथ मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. करसन दादाच गाजतय नाव, आमचे दादाच गाजतय नाव, करसन दादाच गाजतय नाव, आमचे दादाच गाजतय. येस, फलंदाज पूर्णपणे शफल झाला होता. अराउंड द लेग त्रिफला उडवला गेलाय. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी सुमित त्याच्या रूपाने, ज्याने 4 चेंडू फेस केलाय, 13 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. 29 के योग पर पहला विकेट गिरा है. अच्छी शुरुआत की सुमित ने, 2 छक्के लगाए थे, लेकिन कहीं ना कहीं ज़्यादा आक्रामक खेलने का प्रयास किया उन्होंने. 2 फुल टू स्वीप जिसे कहा जाता है, बहुत फुलर लेन की गेंद थी, यॉर्कर थी, उसको स्वीप लगाने का प्रयास किया. थोड़ा शफल भी कर चुके थे और पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए. तो यहाँ से नए बैट्समैन पर दबाव बनाने की कोशिश करनी होगी साई स्पोर्ट्स खारबाव टीम के गेंदबाजों को इस मैच में पूरी तरह से वापस लौटने के लिए. समीकरण बहुत आसान हो गया है. नए बैट्समैन आए हैं अक्षय चौधरी, मैन फ्रॉम टेमघर, लोकल बॉय है. फुलर लेंथ, इस बार लेंथ अच्छी थी लेकिन लाइन कहीं ना कहीं खराब रही. ऑफ स्टंप के बहुत बाहर, वाइड का इशारा. स्कोर बढ़ता हुआ 30 पर पहुंच चुका है. अब यहाँ से केवल 27 रन और चाहिए मैच को जीतने के लिए सोनादेवी AA टेमघर टीम को.
येस अजय, बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये खर्च जास्त, असे हे षटक आपण पाहतोय गोलंदाज सिद्धार्थ याच्या माध्यमातून. इस बार दर्शनीय ड्राइव, कोई भी फील्डर के पास कोई मौका नहीं रोकने का, जबरदस्त एक्स्ट्रा कवर ड्राइव, 4 रन. मिळतोय मान भोळा आहे स्वभाव, जाईल तीथ मिळतोय मान भोळा आहे स्वभाव, करसन दादाच गाजतय नाव. येस, आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहिला कशा प्रकारे ड्राईव्ह केला होता चेंडू. स्टाईल ऑफ विराट कोहली, चेंडू सरळ निघून गेला होता चौकारासाठी. बहुत अच्छी शुरुआत की है अक्षय ने, एक और ड्राइव लगाने का प्रयास, लेकिन इस बार जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए. गेंद गई पॉइंट पर, 1 रन लेने का अवसर, स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 35, 1 विकेट के नुकसान पर. 25 गेंदें बची है और जीतने के लिए सिर्फ 22 रन चाहिए सोना देवी डबल ए टेमगढ़ टीम को. इस टूर्नामेंट का ये पहला दिन है. जॉय कुमार ट्रॉफी 2021, इस टूर्नामेंट के आयोजक है श्री करसन गुरुनाथ फुलोरे साहब और जॉय कुमार टेमगढ़. स्विच की कोशिश, कितनी ज़रूरत इस स्ट्रोक की, ये सवाल आपने आपसे ज़रूर पूछा होगा सिंगल पूरा करने के बाद. राहुल मात्रे ने ठीक तरह से खेल नहीं पाए थे, ऑफ साइड में खेलना चाहते थे, गेंद ऑन साइड में चली गई थी. सिंगल अंतिम गेंद पर. पावर प्ले अब जाकर समाप्त होता हुआ और बहुत ही मजबूत स्थिति में सोना देवी डबल ए टेमगढ़ टीम. स्कोर हुआ है 36 रन, मात्र 1 विकेट के नुकसान पर. बचे हुए 4 ओवर्स में सिर्फ 21 रनों की आवश्यकता. और जिस तरह से खेल आगे बढ़ रहा है संदेश, कहीं ना कहीं इस तरह के आसार निर्माण हो रहे हैं कि थोड़ा सा समय भी बच सकता है, थोड़ा जल्दी शायद मैच समाप्त हो सकता है. येस, त्याचं कारण म्हणजे आपण पाहतोय की सुरुवात चांगली झाली होती. ज्या प्रकारे आपल्या संघाने या ठिकाणी धावा धावफलकावर लावल्या त्यानुसार गोलंदाजी झाली नाहीये. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर आपण 2 षटकामध्ये धावा धावफलकावर पाहतोय 36 धावा धावफलकावर झाल्यात. ज्या ठिकाणी आपण पहिलं षटक पाहिलं 14 धावा आल्या होत्या, पॅनल्टीच्या 2 धावा ॲड केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र हे मागडं षटक, ज्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या गोलंदाज सिद्धार्थ याने. तो मैच के ड्राइविंग सीट पर इस समय सोना देवी डबल ए टेमगढ़ और कहीं ना कहीं पैसेंजर की तरह नजर आ रही है साइश खारबाव. कुछ तो अलग करना होगा गेंदबाजों को. गेंदबाजी में परिवर्तन किया गया है. अनुभवी गेंदबाज और अनुभवी ऑलराउंडर महेश ठाकरे के हाथ में इस समय गेंद नजर आ रही है. सिंगल्स बचाने होंगे यहाँ से, विकेट्स कहीं ना कहीं बहुत इंपॉर्टेंट रहेंगे और कहीं ना कहीं मुझे लगता है कि गुच्छों में विकेट्स निकालने होंगे. ठाकरे की पहली गेंद ओवर पिच लॉफ्ट कर दिया है ऑन साइड में, जबरदस्त स्ट्रोक, 6 रन. रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा, गोरगरिबांना त्याचा सहारा, मानितो दादाला गावय सारा. अतिशय उत्कृष्ट फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. राहुल म्हात्रे याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. भरपूर लवकर लाईन रीड केली होती चेंडूची आणि त्यानंतर मात्र चेंडू भिडकावून दिला होता. 6 धावांसाठी हा षटकार आलाय. भव्य स्वागत महेश ठाकरे का भी किया गया है, लेकिन उनकी जबरदस्त वापसी, इस बार क्लीन बोल्ड कर दिया बैट्समैन राहुल को. विकेट का पतन होता हुआ. अच्छी वापसी, और जो गलती की थी सुमीत ने वही गलती कहीं ना कहीं यहाँ पर राहुल मात्रे ने भी की है. अच्छा स्टार्ट मिला था, नॉट आउट भी जा सकते थे. ये देखिए बिल्कुल बेस में ऑफ स्टंप के यॉर्कर थी. स्वीप लगाने का प्रयास और स्वीप का जो चक्कर है उसमें 2 बैट्समैन आउट हो चुके हैं. दूसरे विकेट का पतन, स्कोर 42 रन. येस, दुसरा गडी बाद झालाय. मात्र धावा धावफलकावर ज्या आहेत एक चांगल्या धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, कारण 57 धावांचं लक्ष आहे आणि त्या 57 धावांचं लक्ष चेस करत असताना 42 धावा धावफलकावर झाल्यात. अजय, मी तर म्हणेन एखादा चांगला गोलंदाज तोच जो एखादा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय आणि ते या ठिकाणी करून दाखवलंय महेश ठाकरे या गोलंदाजाने. ये उनका अनुभव भी है, कहीं ना कहीं अनुभव इस्तेमाल में लाया उन्होंने. पहली गेंद ओवर पिच रही थी, उसके बाद यॉर्कर का इस्तेमाल किया और उस पर विकेट झटकने में कामयाब रहे. और मेरा तो ये मानना है कि एक गेंदबाज को बड़े दिल वाला होना चाहिए, क्योंकि देखिए कितना भी अच्छा गेंदबाज क्यों ना हो, टेनिस बॉल क्रिकेट में 6-6 ओवर के मैच में आपके ऊपर आक्रमण जरूर होने वाला है. 1-2 छक्के लग भी सकते हैं, लेकिन वापसी आपको करती आनी चाहिए. अल्ताफ आए है और इस बार बॉलर की दिशा में ड्राइव किया था, रोक नहीं पाए फॉलो थ्रू में महेश ठाकरे. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन लेने का अवसर, खाता खुलता हुआ सिंगल के साथ अल्ताफ शेख का. स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन बने हैं. मात्र 14 रन दूर है सोना देवी टेमगढ़ टीम इस मैच को जीतने से. और देखिए कहाँ से
इस मैच में बैकफुट पर चली गई साइश खारबाव। 4 ओवर तक उनके बल्लेबाजों ने अच्छे खासे रन्स बनाए थे, लेकिन आखिर के 2 ओवर्स में कहीं ना कहीं निराशाजनक बैटिंग देखने को मिली। इस बार कटर धीमा डाला था, अच्छी गेंद बीट किया बैट्समैन को। तो अंतिम 2 ओवर में संदेश सिर्फ 10 रन बल्लेबाज बना पाए थे। नरेंद्र और कलीम खान ने क्या गजब की गेंदबाजी की डेथ ओव्हर्स में। नक्कीच, आणि त्याच्याच जोरावर आपण पाहतोय की 56 धावांवर रोखलं गेलं. 57 धावांचं लक्ष असताना मात्र या ठिकाणी सुरुवात चांगली झाली. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष अभी भी जारी है मैदान में। इस बार उठा दिया है गेंद को ऑन साइड में, डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, लेकिन क्या कर पाएंगे फील्डर, मौका ही नहीं है। 6 रन। सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार, सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. मुझे लगता है कि ये जो इलाका है डीप स्क्वायर लेग से लेकर डीप मिड विकेट की तरफ, ये शॉपिंग सेंटर रहेगा बल्लेबाजों का इस पूरे टूर्नामेंट में। जैसे हम चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर देखते हैं, स्क्वायर बाउंड्रीज थोड़ी सी छोटी जरूर है। अच्छी गेंद थी, इस बार फिर से उछाल दिया है और बढ़िया कैच, बहुत ही शानदार कैच डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, और आखिरकार महेश ठाकरे को एक और सफलता मिलती हुई। सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार, सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम घरी गावान. आमचे तर साजय पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. शॉपिंग सेंटर, कारण स्क्वेअर बाउंड्री जी आहे ती छोटी आहे, मात्र कधी कधी मध्ये मध्ये हे तुम्हाला हे चित्र देखील पाहायला मिळतील, कारण हा फलंदाज शॉपिंग सेंटर या ठिकाणीच बाद झालाय. जी हाँ, ये भी हम देखें तो यॉर्कर लेन गेंद थी जिसको फ्लिक किया था उन्होंने। टाइमिंग बहुत बढ़िया थी, लेकिन जहां पर खिलाड़ी मौजूद थे वहां पर खेल बैठे और अच्छा कैच लिया करण ने। तीसरे विकेट का पतन हुआ है, स्कोर 49 रन। आइए देखते फिर से रिप्ले में। देखिए बिल्कुल क्रीज बॉक्स में गेंद का टप्पा था, यॉर्कर लेन गेंद क्रीज में पीछे जाकर फ्लिक किया और बहुत ही अच्छा कैच। थोड़ा सा अपनी दाहिनी तरफ दौड़ना पड़ा था करण को, कोई गलती नहीं की। महेश ठाकरे ने 2 विकेट्स जरूर चटकाए, लेकिन कहीं ना कहीं दोहरी जिम्मेदारी थी उनके कंधों पर, रन भी रोकने थे, उसमें असफल रहे। 13 रन खर्च किए। नए ओवर लेकर नंदन पाटिल नए बैट्समैन क्रीज पर आए हैं। बूम बूम मुनाफ शेख नॉन स्ट्राइकर इन पर है और स्विच इट, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, अद्भुत शॉट डीप पॉइंट के ऊपर से 6 रन। आई सोना देवी आई गाव देवी, आई सोना देवी, आई टेमगर गावाची, गो आई माझी टेमगर गावाची. आई वक्त तुझे वालों रे. भाई ये तो इनका हिसाब है, ये इनका वसूल है कि स्विच इट ना खेला जाए तो पारी थोड़ी पूरी होती है अल्ताफ शेख की। जीतने के लिए सिर्फ 2 रन चाहिए, महज औपचारिकता है शेष। फिर से स्विच इट, इस बार स्ट्रेट ड्राइव किया है उन्होंने। क्या नए नए शॉट्स इजाद कर रहे बल्लेबाज। इस बार सिंगल स्कोर्स बराबर होते हुए तो एक अलग ही मजा होता है जब अल्ताफ शेख जैसे बल्लेबाज क्रीज पर होते हैं। बैटिंग देखने का ऐसे लगता है कि बल्लेबाजी करना हर किसी के बायत का खेल हो, जिस तरह से अल्ताफ शेख स्विच इट लगाते हैं। इस बार फ्लाइट दिया, ड्राइव किया, गैप में 4 रन जरूर मिलेंगे और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ। मैच को बहुत ही आसानी के साथ जीत लिया है सोना देवी AA टेमघर टीम ने। आई सोना देवी आई गाव देवी, आई सोना देवी, आई टेमगर गावाची, गो आई माझी टेमगर गावाची. आई वक्त तुझे वालों रे पायी पायी चालू रे गेली तुझ्या दाराची. आई वक्त तुझे वालों रे पायी पायी चालू रे गेली तुझ्या दाराची. आई वक्त तुझे वालों रे पायी पायी चालू रे गेली तुझ्या दाराची. आई वक्त तुझे वालों रे पायी पायी चालू रे गेली तुझ्या दाराची. धन्यवाद अर्ज मास्टर. येस, मॅन ऑफ द मॅच नरेंद्र. आपण व्यासपीठावर यायचं आहे, ज्याने 5वं षटक फेकलं होतं. 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यस मी ओव्हर टू करतोय संदेश पाटील आणि अजय घरत. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मी विनंती करतोय सुरेश चौधरी साहेबांना आणि परेश म्हात्रे, प्रशांतजी चौधरी, भाऊ म्हात्रे, जितू फुलोरे, मदन चौधरी, सतीश कालुराम चौधरी साहेब, त्यानंतर संजय पाटील, मी या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्रायव्हेट डिसिजनमध्ये यायचं आहे. हे आमचे मान्यवर उपस्थित आहेत. सुरेश चौधरी येत आहेत, परेश म्हात्रे, सोबतच प्रशांतजी चौधरी, भाऊ म्हात्रे, जितू फुलोरे, मदनजी चौधरी.
मी विनंती करतोय टायगर ऑफ टेमघर सतीश कलरम चौधरी साहेबांना, त्यानंतर संजय पाटील. मॅन ऑफ द मॅच खेळाडू नरेंद्र आपण यायचं आहे व्यासपीठावर, त्वरित यायचं आहे, जास्त वेळ दौडू नका प्लीज. यस, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, अतिशय सुंदर अशी ट्रॉफीज जी आहे स्पॉन्सर केलेली आहे प्रदीप शिवनाथ चौधरी साहेब यांच्या माध्यमातून. तसं घाई करायचं आहे, आपण मॅन ऑफ द मॅचसाठी लगेच यायचं आहे. नरेंद्र येतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. अतिशय सुंदर असे गिफ्ट हॅम्पर आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वप्रथम मी विनंती करतोय सुरेश चौधरी साहेबांना की आपण पुढे यायचं आणि नरेंद्र याला हा गिफ्ट हॅम्पर द्यायचा. तो माननीय श्री जगदीश नारायण म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर परेश म्हात्रे मी विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. शैलेश बालाराम चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे नरेंद्र याला. त्यानंतर प्रशांतजी चौधरी साहेबांना देखील मी विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे. माननीय श्री लडकू गोविंद फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट आपण द्यायचा आहे. त्यानंतर भाऊ म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपण देखील पुढे या. सुधीर गजानन चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट. त्यानंतर मी विनंती करतो जितू फुलोरे दादांना की आपण पुढे या. मी जितेंद्र बलिराम फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट. त्यानंतर मी मदन चौधरी यांना विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आहे. माननीय श्री रमेश बलिराम चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात ही कॅप. त्यानंतर मी विनंती करतोय संजय पाटील दादांना आपण पुढे यायचं आहे. संजय पाटील, कल्पेश पाटील उद्योगपती भादवड यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सुंदर असा गॉगल आपण देत आहोत. आणि मित्रांनो, ज्या ट्रॉफीसाठी धडपड सुरू आहे टायगर ऑफ टेमघर सतीश चौधरी दादांना मी विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी स्पॉन्सर केलेली आहे प्रदीप शिवनाथ चौधरी याच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफीज आपण देत आहोत. वेल प्ले नरेंद्र. नरेंद्र अपन जुड़ायचं आहे. नरेंद्र, बढ़िया गेंदबाजी और बढ़िया बल्लेबाजी की आपके टीम ने, क्या लगता है इस टूर्नामेंट में एंजॉय किया जा रहा है जॉय ट्रॉफी को? बहुत ज़्यादा. ये मेरा फर्स्ट टूर्नामेंट है टेनिस का, मैं कभी खेला नहीं था, तो ये मेरा पहला मैच भी था, तो काफ़ी अच्छा लग रहा है अच्छा परफॉर्मेंस करके. और हमेशा अच्छा लगता है जब आप परफॉर्मेंस अच्छा करते हो आपकी टीम जीतती है. तो नरेंद्र, जब आप गेंदबाजी के लिए आए थे तो कहीं ना कहीं मुझे लगता है कि थोड़ा बहुत प्रेशर था, क्या कहना चाहोगे? क्योंकि 4 ओवर में 46 रन विपक्षी टीम ने बना भी लिए थे, लेकिन आपके जो यॉर्कर्स रहे वो बढ़िया रहे, क्या कहना चाहोगे उसके बारे में? ये सिर्फ मेहनत का कमाल है. आप ये चीज़ के लिए प्रैक्टिस करते हो बहुत ज़्यादा, क्योंकि विदाउट प्रैक्टिस आप कुछ नहीं कर सकते. तो बस वही प्रैक्टिस का कमाल था. और मैं बहुत बड़ा शुक्रिया अदा करना चाहता हूँ अपनी टीम का और यहाँ पे जितने कमेटी का. काफ़ी अच्छा टूर्नामेंट है, अच्छा लग रहा है यहाँ के आके. चलिए, आपने हमारे अगले सवाल का भी आंसर दे दिया. बहुत बहुत शुक्रिया हमसे बातचीत करने के लिए. दोस्तों, ये थे मैन ऑफ द मैच नरेंद्र. 1 ओवर में 3 रन देकर 2 विकेट्स सोना देवी AA टेमघर टीम के लिए. आइए अब चलते हैं अगले मैच की तरफ. इट्स ओवर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू अजय एंड थैंक यू संदेश. आइए दोस्तों, ओपनर्स भेजना है. मौली स्पोर्ट, तापमान भी बढ़ चुका है और जॉय कुमार में क्लैश ऑफ टाइटन्स के लिए तैयार हो जाइए. टॉस को जीता है धनेश कुकसे ने. पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम और फील्डिंग करने का फैसला किया है. दोन्ही संघाने या ठिकाणी सूचना आहे. आमच्या पंचांना सूचना असणाऱ्या या ठिकाणी 6 षटके जी आहेत ती 30 मिनिटात पूर्ण करायची आहेत. खास करून फिल्डिंग साइड धनेश एवं कुकसे. देखिए, करसन फुलोरे का कहना है कि पहली वार्निंग दी जाएंगी, दूसरे में डायरेक्ट पेनल्टी अनाउंस की जाएंगी. दोनों टीमें इस बात को सुन ले. आप देख रहे हैं जॉय कुमार ट्रॉफी. इंडियन क्रिकेट के फुल एंजॉय को अगर करना है तो जॉय कुमार ट्रॉफी में आइए, जॉय कुमार ट्रॉफी को देखिए. जिसने जॉय कुमार ट्रॉफी को खेला नहीं उसने टेनिस क्रिकेट को एंजॉय नहीं किया. जिसने देखा नहीं उसने एंजॉय क्रिकेट नहीं देखा. आप सभी का वार्म वेलकम है. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए किंग ऑफ पेवंडी क्रिकेट बिलाल शेख और उनके साथ नॉन स्ट्राइक पर हैं. कोई भी टीम का अगर 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में नहीं रहा
गेंद डाली गई तो फिर 2 रन का पेनल्टी होगा, इस बात का ध्यान रहे। यस, बिलाल शेख आणि विवेक पवार लोकल बॉय. बिलाल शेख और विवेक पवार 2 ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। गेंदबाजी के लिए अरफान मौला, खिलाड़ी भावेश पवार। बहुत बढ़िया बैटल हम देख रहे हैं। पहला मैंडेटरी पावर प्ले शॉट, फाइन लेग, पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर सर्कल में, मिड ऑन स्ट्रेटिश है, वाइडिश मिड विकेट है 30 गज के दायरे पे और शॉर्ट वाइडिश फाइन लेग। भावेश पवार पहली गेंद ड्राइव के स्क्वायर ऑफ द विकेट, सीधा कवर्स में, लेकिन स्ट्रोक के साथ ही बैट्समैन निकल पड़े 1 रन के लिए। बिलाल शेख का खाता खुलता हुआ माउली स्पोर्ट 1 रन बिना किसी विकेट के। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। जॉली स्पोर्ट नरेश मात्रे फैम टीम और मांगीलाल पालीवाल फैम टीम मैगी 11, दोनों की कैप्टन को तैयार रहना है। शाहिद अंसारी हमसे जुड़ चुके हैं, आपका इस्तेकबाल है। इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे, गाइड किया और जोखिम बड़ा रन पूरा किया। ओवर थ्रो हुआ है, 2 रन पूरे किए, तीसरे के लिए जा रहे हैं बैट्समैन, थ्रो पहुंचा है लेकिन तेज कदमों से भागते हुए 3 रन पूरे किए। लोकल मैन अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी इस वक्त विकेट कीपिंग कर रहे हैं। 3 रन से खाता खुला विवेक पवार का और कुल स्कोर पहुंचा 4 रन बिना किसी विकेट के, 4 विदाउट लॉस। मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय, स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक वारंवार आम्हाला सांगत आहेत की माऊली स्पोर्ट्स संघाचा 12 मॅन आलेला नाही आहे आणि धनेश इलेवन कुकसे संघाचं देखील 12 मॅनचं ड्रेसिंग नाही आहे. तर प्लीज माऊली स्पोर्ट पहिला 12 मॅन पाठवून द्या. आपण जे काय डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. बहुत बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर थी, बीट किया बिलाल को। देखिए कहीं ना कहीं पैर नहीं चले थे, जगह से खरे खरे शॉट खेले थे बिलाल शेख। ॲब्सोल्युटली फुटवर्क बघायला मिळालेलं नव्हतं आणि जागेवरनं खेळण्याचा जो प्रयत्न केला होता। भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा स्विंग करने की कोशिश बल्ले के अंदर लगी है, लकी बाउंड्री आती हुई बहुत ही फाइन निकल गई, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। क्या कहेंगे गौली सर? वन ऑफ द लकीएस्ट स्ट्रोक आई थिंक। येस ॲब्सोल्युटली, कारण एक फटका चांगला म्हणता येणार नाही पण 4 धावा मिळतायत। भावेश पवार इस मरतबा बॉलर बैक ड्राइव अपने फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, ये है भावेश पवार, इसीलिए इन्हें अरफन मौला खिलाड़ी कहा जाता है। ये देखिए पूरी रिच को यूज किया था, बॉलर बैक ड्राइव किया था। स्कोर है माउली स्पोर्ट्स का 8 रन बिना किसी विकेट के। फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस। भावेश पवार इस मरतबा खींच के मारने की कोशिश, कट के अंदर की जानी भाई, बीट किया बिलाल शेख को। बहुत ही जल्दी अपना ओवर करते हैं भावेश पवार, बढ़िया ओवर, 8 रन और कोई विकेट नहीं। नक्कीच हे चांगलं षटक हाताळलेलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावेश पवार षटक इतकं लवकर पूर्ण करतोय की फलंदाजाला सेट व्हायला संधी मिळत नाहीये। बैट्समैन सेट हो क्या ना हो, लेकिन करसन फ्लोरे ने दोनों हाथ खोल के ये परिचय दिया है कि वो बहुत दिल वाले सेट हैं। Back to cricket now. You are watching the enjoy of Indian cricket, Joy Kumar Trophy 2021. Welcome all of you. The match between, big match between Mauli Sport and Dhanesh Kukse. It's going to be Prince of Bhiwandi. No, it's going to be Suraj Bhair brought into the attack.
man from Kevni Dive. In this season, the first catch taken by Suraj Kene, not in Bhavesh Pawar's team, Suraj Kene, who taken a first catch in this season. First boundary hit by Maggie 11 batsman. First six hit by Maggie 11 batsman Devat. माउली स्पोर्ट आपके 12वें खिलाड़ी को तुरंत ही कमेंट्री से जुड़ जाना है। Suraj Vair, right arm round wicket. Goes to Vivek, goes his back foot and cuts that ball beautifully through the cover point for 4. Short, wide and punished. आई गव देवी आई सोना देवी Yes, sir. आई गव देवी He is the local boy like Vivek Pawar, lot of experience. He played in his home ground. Lot of width given by Suraj Boyer and finally taken the fully advantage. ॲब्सोल्युटली एक चांगला फटका बघायला मिळाला. जागा बघून फटका खेळला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका पॉइंटच्या वरून डीपिश पॉइंट सीमापार चौकार. विवेक पवार अगर चौको या सिक्सर के हैट्रिक लगाते तो करसन फ्लोरी की तरफ से 2000. This time improvise stroke, pallu shot and ball is racing all the way to the whitish fine leg fence for 4. What a great batting from local boy. Showman of टेमगर करसन फ्लोरे ने और टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी ने 2000 का इनाम रखा है विवेक पवार लोकल बॉय के लिए. चौको की हैट्रिक और सिक्सर. बाबे सर, टेमगर गावाचं भविष्य आहे क्रिकेटच्या मागे. विवेक पवार, सतीश चौधरी, टाइगर ऑफ टेमगर. He is on a boundary hat-trick now and his score is 16 without loss. Here goes the Suraj Vair. Ball this time dancing the track but is straight to extra cover and with the stroke batsman through for 1. 1 to score now. His score moves up to 17 without loss. Tiger of Temgar, Satish Chaudhary with us, Jitu Flore and Madan Chaudhary watching from VIP dice. Suraj Vair. Here he go, right arm round wicket. This time Bilal left lone. No stroke offered. Dot ball. Fine delivery from Suraj Vair. His score remains on 17 without loss. Today is a hot afternoon. Oh, beauty, beauty. Bilal in trouble. Fine delivery up to the batsman. Just past the stumps. What a ball. येस ॲब्सोल्युटली काय चेंडू हाताळला होता. अप्रतिम चेंडू आणि जवळपास जागी राहा असा संदेश देणारा हा चेंडू. Yes, there is no doubt at all. Bilal Sheikh also is struggling for his form in this season. This is the second event of BC4 format of City Cricket. This time Bilal goes his back foot, force. No chance to the cow corner fielder, wide off long on, first bounce, cross the fence for 4. That marks end of the power play. बोथ ओवर 21 विदाउट लॉस. 2 ओवर 21 रन. देखिए नरेंद्र पिछले मैच के मैन ऑफ द मैच जो थे सोना देवी के, अगर हमारे बीच में तो आप आ जाइए. आपका जो एक इनाम है वो हम आपको देना चाह रहे हैं. क्या लगता है गवली सर? पावर प्ले के 2 ओवर में 21 रन. इस ओवर में रन जरूर आए. ॲब्सोल्युटली पहिल्या षटकामध्ये कुठेतरी
धावसंख्येला खेळ बसली होती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली होती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात खास करून युवा फलंदाज विवेक पवार यांनी अतिशय चांगले फटके मारले होते आणि आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतोय, कारण 21 धावा, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आहे. ही सुद्धा एक जमेची बाजू आहे मावली स्पोर्ट्स संघाची. टेमगढ़ डेवलपमेंट में आगे था, टेमगढ़ हर चीज़ में आगे बढ़ता हुआ, पॉलिटिक्स में आगे था. टेमगढ़ अब क्रिकेट में भी एक नया इतिहास लिखता हुआ. हालांकि यहाँ एक से बढ़कर एक टूर्नामेंट्स हुए हैं, लेकिन पहली मर्तबा हम देख रहे हैं फ्री एंट्री टूर्नामेंट, वो भी सिटी क्रिकेट BC4 फॉर्मेट में. गेंदबाजी के लिए प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार को बुलाया गया है. नक्कीच आपण उल्लेख केला. खरं तर एका शब्दात सांगायचं झालं, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय या सगळ्या क्षेत्रामध्ये टेमगढ़ गावाचं नाव आहे. जो भिवंडी प्रीमियर लीग हुआ था उसमें कई दिग्गज जो गेंदबाज थे सिटी क्रिकेट के, वो इतने खासे नहीं चले थे. देखना है सामना करेंगे लोकल बॉय, जिनके लिए टाइगर ऑफ टेमगढ़ सतीश चौधरी ने चौकों की या सिक्सर के हैट्रिक पे 2000 का इनाम रखा है. सतीश चौधरी के भी 2 शो यहाँ हो चुके हैं नाना कप की शक्ल में. इस मरतबा ड्राइव किया, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं. और जो यस, बॅक टू द बॉलर, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. लॉन्ग ऑन पे मैजिक बॉक्स है, वो उन्हीं की तरफ से स्पॉन्सर है. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा आंखें हट गई, हुक जरूर किया. पहले बाउंस पर गेंद 30 गज के दायरे पे फाइन लेग पे पहुंची, 1 रन. येस, टायमिंग करता आलेलं नव्हतं, कारण हुकचा फटका खेळायचा असेल तर थोडंसं बॉल आणि बॅटचं अंतर असणं गरजेचं आहे. शरीरापासून जवळ असलेल्या चेंडूला तुम्ही चांगल्या प्रकारे हुकचा फटका खेळू शकत नाही. स्कोर है 22 रन. इस मरतबा हुक कर दिया बिलाल ने, सीधा लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर, 6 रन. सारी जमुनी येतील यार. वेलकम, व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नंदन पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सारी जमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार. सारी जमुनी येतील यार, सामना. ये शॉट देखिए, क्लास कभी भी नहीं मरता है, क्लास इज परमानेंट. बहुत खूबसूरत अपने आप को पोजीशन दी थी, गेंद की लाइन से अलग हो गए, हुक कर दिया गेंद को लॉन्ग लेग के ऊपर इनटू द स्टैंड्स. सोना देवी लॉजिस्टिक स्टैंड में गेंद जाती हुई, 6 रन. अट्ठाईस रन बिलाल पहुंचे हैं, 2 चौके 1 सिक्सर की मदद से 15 पर. हालांकि उन्होंने 5 डॉट गेंदें भी खेली है. विवेक की गेंद बल्ले के फेस को खोला, गेंद को स्टीयर कर दिया. 4 रनों के लिए स्क्वायर इस थर्ड मैन बाउंड्री के बाहर. जमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार. सारी जमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार. हालांकि बहुत दूर से खेला हुआ शॉट था, लेकिन मैनेज बहुत अच्छा किया. 4 रन. येस, नक्की अतिशय चांगला फटका होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि एकदम मुद्दामून जाणून फटका खेळलेला होता आणि अगदी गॅपमधून शॉर्ट थर्डमॅनच्या जवळ